असंही त्यांनी मला सांगितलं. पण मी राजीनामा कुठेही दिलेला नाही, तुम्ही बघून घ्या असं त्यांनी मला सांगितलं. मला वाटतं बावनकुळे साहेबांची जे त्या ठिकाणी बोललेले आहेत वरिष्ठांशी बोललेले आहेत की मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही, त्यामुळे या विषयावर पडता पडलेला. सत्ता नाशिक महापालिकेत सत्ता आली, पण हे थोडंफार प्रमाणात नाराजी नाट्य जी आहेत ती अधूनमधून होत आहे. म्हणजे एकंदरीत आता सत्ता आली आहे, हे एकत्रितपणे नांदावं या सगळ्या संदर्भात काही बैठक किंवा येत्या काळात काही मार्गदर्शन होणार आहे त्यांचं? कारण हे अशा गोष्टी जर व्हायला लागल्या तर आता लगेच सत्तेत येत्या काळात अडचण होऊ शकते. मला वाटतं थोड्याफार कुरबुरी सगळीकडे चालू आहेत. आता आम्ही तर प्रथम मेजॉरिटी आणली, 72 नगरसेवक आम्ही निवडून आणले, 122 पैकी मोठी मेजॉरिटी आम्हाला मिळाली. मागच्या वेळेपेक्षाही चांगली मेजॉरिटी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. थोडेफार कुरबी असतं, कोणाच्या मनासारखं होतं, कोणाच्या मनासारखं होत नाही. 3 आमदार आहेत, त्यामुळे मग इकडचा का घेतला, तिकडचा का नाही घेतला, माझ्या मतदारसंघातला का नाही घेतला, महापौर उपमहापौर किंवा पुढची पदं जी आहेत ती असंही चालू झालं. त्यामुळे किरकोळ वादावादी निश्चित आहेत. पण मला वाटतं एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बसून हा सगळा विषय त्यांच्या कानावर टाकून सगळ्यांनाही थोडं सांगण्याची गरज आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये बरोबर आहे, तिकीट वाटपाच्या वेळेस सुद्धा काही वाद त्या ठिकाणी झालेत, लोकप्रतिनिधींची नाराजी आणि मग थोडा गोंधळही झाला, बी फॉर्म पळवापळवी झाली, ते तुम्ही सगळं दाखवलेलं आहे. आणि हे प्रवेश करताना सुद्धा काय गोंधळ झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी आपण दाखवलेलं आहे. पण मला वाटतं राजकारणामध्ये काही सगळ्या 100% गोष्टी मनासारख्या होतात असं नसतं. एखादा विषय मनाविरुद्ध गेला की मग त्या विरोधामध्ये आपण इतका संताप व्यक्त करावा, मला वाटतं हेही काही योग्य नाही. त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे रवींद्र चव्हाण आहेत, बावनकुळे, त्यांना सगळ्यांना ही माहिती आहे. त्यांनी सर्वांना समजच्या बाबतीमध्ये त्याही वेळेला दिलेली आहे. भाऊ, शिवसेनेच्या आमदारांनी आज वादग्रस्त विधान केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख जो आहे तो एकेरी केलाय. तुमचा मुख्यमंत्री आमच्यामुळे निवडून आला असं त्यांनी थेट भाषणात म्हटलंय. म्हणजे मी आत्ताच आपल्या चॅनलवर बघितलं आणि ते ज्या भाषेत बोलतायत मला वाटतं त्यांची पहिलीच टर्म आहे. खरं म्हणजे अनिल बाबरसाहेब माझे चांगले मित्र होते, गेल्या 35 वर्षापासून मी या सदनामध्ये, आणि ते सुद्धा बऱ्याच वेळा निवडून आलेले होते. पण त्यांचे जे चिरंजीव आहेत, आणि आज मला थोडं आश्चर्य वाटलं की ज्या भाषेमध्ये ते बोलता आहेत, तुझ्या मुख्यमंत्र्याला कोणी निवडून आणलं त्याला विचार, आम्ही सगळे आहेत म्हणून ते मुख्यमंत्री, म्हणजे एकेरी भाषेत बोलले ते, मी ते बोलू शकत नाही अशा एकेरी भाषेमध्ये त्या ठिकाणी बोललेले आहेत. मला वाटतं अजून त्यांची पहिलीच वेळ आहे. आणि त्यावर अजून ते सगळे म्हणले की सगळे पक्ष मीच चालवतो, इथे काँग्रेस मी चालवतो, राष्ट्रवादी मी चालवतो, उभाठा मी चालवतो, भाजप सुद्धा मीच चालवतो, इथे सगळे पक्ष माझ्या खिशात आहे. मला वाटतं अतिशय चुकीचं स्टेटमेंट त्यांचं आहे. त्यापेक्षाही गंभीर मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेमध्ये बोलतायत. अजून त्यांचं खरं राजकारणाच्या वयाच्या म्हणजे ते सुरुवात आहे. आता असं झालेलं आहे, दीड वर्षापूर्वी ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे मला असं वाटतं. म्हणजे त्यांचे आता काय बोलावं मी, ते लहान आहेत, नवीन आहेत, पण मला वाटतं की त्यांनी थोडं राजकारण समजून घ्यावं. बाबरसाहेब आमच्या समोर होते, पण ते कधीच त्यांचा असं तोल आजपर्यंत गेला आणि मी इतक्या वर्षांना बघितलेलं आहे. आणि ते अशा पद्धतीने बोलतायत. मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज आहे, सहज आहे. नाही तर मग सुरुवातीला शेवट होईल. तुम्ही असं समजा का सगळे आमच्या खिशात आहे, भाजपाला तुम्ही काय खिशात घेता, भाजपाला तुम्ही काय चालवतात. मला वाटतं थोडं तोलून आपण बोललं पाहिजे. फार हवेत राहता कामा नये. पहिली टर्म आहे आपली, नाही तर मग ती शेवटची ठरता कामा नये.